देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था करमाळा जिल्हा सोलापूर या नामांतर सोहळ्यासाठी उपस्थित असलेले औद्योगिक मंत्री, कौशल्य विकास, उद्योजक व नाविन्य विभाग महाराष्ट्र राज्य हे आज या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना संबोधित करणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी सुनीलजी आंबेकर साहेब, जयकुमारजी गोरे या ठिकाणी उपस्थित असलेले या व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ सन्माननीय नेते मंडळी आणि उपस्थित मदनदाजी देवी औद्योगिक संस्था उद्घाटन प्रसंगी आलेले करमाळा तालुक्यातून आणि महाराष्ट्रातून सर्व सन्माननीय मान्यवर, पाठीमागच्या 2-2.5 वर्षापूर्वी त्यांचं पुणे येथे निधन झालं. त्या ठिकाणी मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्याचं कारण देवी साहेबांचं फार मोठं काम या भारतामध्ये त्यांनी उभा केलं. आपलं आयुष्य त्यांनी भाजपसाठी समर्पित केलं आणि म्हणूनच हा आज एवढ्या मोठ्या संख्येनं त्यांच्या नामकरण सोहळ्यासाठी हा समुदाय उपस्थित आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की भविष्य काळामध्ये या प्रशिक्षण संस्थेमधून अनेक उद्योजक घडतील आणि आपल्या आपल्या विभागाला न्याय द्यायचं काम करतील असं या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आणि हे जे कार्य साहेबांनी केलेलं आहे ते अजरामर राहणार आहे, त्याच्याबद्दल शंका नाही. परंतु त्यांच्यासाठी आपण सर्वांनी कृतज्ञता पाळली पाहिजे आणि त्यांचं हे नाव आम्ही सर्वांनी पुढे नेलं पाहिजे असं या ठिकाणी मी नमूद करतो. अधिक न बोलता अधिक न वेळ घेता सन्माननीय लोढा साहेबांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.